नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुमच्या घरामध्ये मोठी आनंदाची बातमी येणार आहे, पण तुम्ही कंटाळा करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा हा व्हिडिओ कोणासाठी तरी संदेश नाही, तर ते स्वामींनी दिलेलं उत्तर आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर एक गोष्ट नक्की समजून घ्या की तुमचं रडणं वरपर्यंत स्वामींपर्यंत पोहोचलेलं आहे. हो, आज अगदी तुमच्या घरामध्ये एक अशी बातमी येणार आहे की जी बातमी ऐकल्यावर तुमचे डोळे पाणावतील. कारण खूप दिवसापासून तुम्ही मनात म्हणत होतात, आता काहीच चांगलं होणार नाही का? पण ऐका, देव उशीर करतो पण नकार कधीच देत नाही. तुमचा संघर्ष हा स्वामींनी पाहिला आहे. कोणीही न पाहिलेल्या तुमच्या वेदना आहेत त्या स्वामी समर्थ महाराजांनी पाहिल्या आहेत. तुम्ही रात्री झोपेमध्ये खूप रडलेले आहात, ते स्वामींनी पाहिलं आहे. तुम्हाला कोणीही समजून घेतलं नाही म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहात. लोक हसत असताना तुम्ही आतून तुटत चाललेले आहात. पण लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी कधीच गप्प बसत नाही. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. कंटाळा करू नको हे शब्द साधे नाहीये. आज मी तुम्हाला एकच वाक्य सांगते की कंटाळा करू नको. कारण कंटाळा हा विश्वास मोडतो. कंटाळा हा नशिबाची परीक्षा हा अपयशी करतो. आणि आज तुमची परीक्षा संपण्याच्या टप्प्यामध्ये आली आहे. मग अशा वेळी देव मदत कधी करतो? तर देव तेव्हाच मदत करतो जेव्हा सगळे पर्याय संपतात, सगळे लोक दूर जातात, सगळे दरवाजे बंद होतात. तेव्हाच दैवी दरवाजा उघडतो. आज तुमच्या आयुष्यात तोच दरवाजा हलू लागलेला आहे. आज तुम्हाला आनंदाची बातमी आता कशी येईल तुमच्याकडे ते ऐका. तर आनंदाची बातमी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, तर कधी फोनवरून काही चांगला आनंदाचा कॉल येतो, अचानक भेट ठरते, अडकलेलं काम असतं ते पुढे सरकू लागतं, बंद झालेली गोष्ट पुन्हा सुरू होते. पैसे, नोकरी, लग्न, आरोग्य, न्याय, काहीही. पण त्या क्षणी तुम्ही म्हणाल, हे इतकं अचानक कसं घडलं? कारण ते स्वामींचं काम असतं. स्वामी कधीच अर्धवट कृपा करत नाही भक्तावर. पण लोक म्हणतात देव मदत करेल, पण स्वामी म्हणतात मी पूर्ण जबाबदारी घेतो, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तक्रार कमी कर. तुझं मन शांत ठेव आणि कंटाळा करू नको. इतकंच कर. बाकी सर्व स्वामी स्वतः करतात. आता नशीब बदलणार आहेत याचे 5 संकेत कोणते ते ऐका. आज जर हे संकेत तुम्हाला जाणवत असतील तर समजा की मोठी आनंदाची बातमी अगदी तुमच्या जवळ आहे. तर पहिली गोष्ट, वारंवार स्वामींचं नाव आठवणं हा एक संकेत आहे. दुसरा, अचानक डोळ्यामध्ये पाणी येणं. तिसरी गोष्ट, झोपेत देवाचं स्वप्न पडणं. चौथा संकेत, जुनी आठवण मनामध्ये येणं. आणि 5वा संकेत, मनात कारण नसताना शांतता येणं. हे संकेत खोटे नाहीत. हे संकेत म्हणजे स्वामी आपल्या जवळ आले आहेत. आता देवाची कृपा येताना आधी मन थकतं. खूप लोक विचारतात, इतकं वाईट का चाललंय? पण त्याचं कारण एकच आहे. मोठ्या कृपेच्या आधी मन पूर्ण रिकामं केलं जातं. जसं आपण माठ भरायचा असतो तेव्हा त्याला आधी खाली करावं लागतं, त्याला आधी रिकामं करावं लागतं. आज जर तुमचं मन रिकामं केलं जात आहे कारण त्यात आनंद भरायचा आहे. स्वामींचं वचन आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जो माझ्यावर पूर्ण भार टाकतो त्याचा भार मी स्वतः उचलतो. आज तुम्ही थकलेले आहात म्हणजे तुम्ही भार टाकायला तयार आहात. म्हणूनच आजपासून परिस्थिती बदलू लागेल. आता तुमच्या घरात येणारी आनंदाची बातमी ती कशी असेल? तर ती बातमी तुमच्या आयुष्याला नवा श्वास देईल. तुमचं हसू घरामध्ये परत येईल. मनावरचा भार असेल तो हलका करेल आणि तुम्हाला म्हणायला लावेल की देव आहे रे, खरंच आहे देव. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
आज उद्या परवा काहीही झालं तरी एक गोष्ट मनामध्ये ठेवा, कंटाळा करू नका. कारण कंटाळा हा सैतानाचा आवाज असतो आणि विश्वास हा देवाचा आवाज असतो. आज देवाचा आवाज जिंकतोय. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर हा योगायोग सहज मिळत नाही. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय म्हणजे स्वामींनीच तुम्हाला इथे आणलं आहे. मग आता कमेंट मध्ये फक्त 3 शब्द लिहा की स्वामी माझ्या सोबत आहे. हे शब्द मंत्रासारखे काम करतील. आज तुम्ही हसला नाही तर उद्या नक्की हसणार. आज तुम्ही थकलात पण उद्या नक्की तुम्ही उभे राहाल. आज तुम्ही रडलात पण उद्या आनंदाने डोळे भरतील. कारण स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंट मध्ये फक्त एवढंच लिहा की स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वामी त्या कमेंट कडे नक्की बघतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माझ्या सोबत आहेत.